डेंग्यूची काय काय लक्षणं आहेत, त्यावर काय उपाय आहेत, काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून डेंग्यू हा लवकर क्युअर होणार. डेंग्यूमध्ये एका विशिष्ट पानाचा रस लहान मुलांना आणि मोठ्यांना दिला जातो जेणेकरून त्यांचे प्लेटलेट्स भरभर वाढतात आणि हा ज्यूस फार वाईट लागतो. तर हा ज्यूस कसा टेस्टी बनवता येईल आणि मोठे किंवा लहान मुलंसुद्धा कसे ते इझिली पिऊ शकणार याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. ओम गजानन श्री गजानन गुरु गजानन नमो नमः. डेंग्यू 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 सगळीकडे डेंग्यू आणि आपण या डेंग्यूमुळे भयंकर त्रासून गेलेलं आहे. बिचारे लहान मुलं फार सफर होतात आहे. आता या डेंग्यूची लक्षणं काय ते आपण पहिले जाणून घेऊया. डेंग्यूची 5 मेन लक्षणं असतात. नंबर 1 हाय फीवर असणे, उलट्या होणे, पोट दुखणे, डोकं दुखणे आणि काही खावंसं न वाटणे. तुमच्या परिसरात ऑलरेडी डेंग्यूची साथ असेल, भरपूर लोकांना डेंग्यू झाला असेल, तर या 5 लक्षणांपैकी जर 4 लक्षणं जरी आढळले किंवा 3 लक्षणं जरी आढळले किंवा मी तर म्हणेन 2 जरी लक्षणं तुम्हाला आढळले तरी लगेच तुम्ही डॉक्टरकडे आपल्या मुलाला घेऊन जा. डेंग्यूचे 7 दिवस फार इम्पॉर्टंट असतात. पहिले 3 दिवस तर आपल्याला कळतच नाही की त्याला डेंग्यू झालेला आहे, पण या 3 दिवसात जर तुम्हाला कळलं तर तुम्ही लवकर रिकवर होऊ शकता. पण जर तुम्हाला 3 दिवसानंतर कळलं तर 3 दिवसानंतर त्याचे प्लेटलेट्स फार लवकर घसरायला लागतात, कमी व्हायला लागतात. तर अशा वेळी त्याला क्युअर व्हायला थोडा उशीर लागतो. तर लवकरात लवकर जर तुम्हाला त्याचे सिम्पटम्स कळले आणि तुम्ही लवकरात लवकर जर डॉक्टरांकडे गेले तर तुमचा डेंग्यू हा लवकरात लवकर बसू शकतो. डेंग्यूमध्ये आपल्याला काय काय काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊया. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पाण्याचा इंटेक. डेंग्यूमध्ये जर मोठे व्यक्ती असेल तर साधारण 4 ते 5 लिटर पाणी हे त्यांनी पिलंच पाहिजे. त्यामुळेच त्याचा डेंग्यू लवकर क्युअर होणार आहे. आता जर 5 ते 10 वर्षाच्या मध्ये जर मुलं असतील तर त्यांच्यासाठी मिनिमम 3 लिटर तरी पाणी त्यांनी पिलंच पाहिजे. आता जर त्यापेक्षा लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा ॲटलिस्ट 2 लिटर पाणी त्यांच्या पोटात गेलंच पाहिजे. पण लहान मुलांना पाणी देणं हे फार डिफिकल्ट होऊन जातं. तर अशा वेळी त्यांना कुठलंही लिक्विड त्याच्या पोटात जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून त्यांचा डेंग्यू लवकर क्युअर होणार. हे लक्षात ठेवा, 3 ते 4 लिटरपर्यंत त्याच्या पोटात जर लिक्विड गेलं नाही तर तो डेंग्यू त्याचा बरा होणार नाही आणि त्याला ॲडमिट करायची पण आवश्यकता पडू शकते. त्यामुळे तो जितकं लिक्विड घेणार त्याकडे आपल्याला भर द्यायचा आहे. जितकं पाणी इम्पॉर्टंट आहे तितकंच डॉक्टरांनी दिलेल्या औषधीसुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्या औषधी वेळच्या वेळी आपल्या बाळाला दिल्या पाहिजे. त्याचा डोस चुकता कामा नये. त्यामुळे त्याचा डेंग्यू बरा व्हायला मदत मिळणार. डेंग्यूमध्ये आपली खायप्याची अजिबात इच्छा मरून जाते. आपल्याला काहीच खायची इच्छा होत नाही. अशा वेळी काळजी करायची गरज नाही. डॉक्टर म्हणतात तो जास्तीत जास्त पाणी पिणार त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तो 3-4 दिवस अजिबात जेवण करणार नाही तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण 3-4 दिवसाचाच तो पिरियड असतो जेव्हा त्याला खायची इच्छा होत नाही. पण त्यानंतर तो थोडं स्वतःच खायला लागतो. त्यामुळे काळजी करू नये. आता जर आपलं बाळ अजिबातच खात नाही आहे तर त्यावेळी आपण त्याच्या दुधामध्ये किंवा कुठलं पण जे आपण लिक्विड देत आहे त्याच्यामध्ये साखर टाकली पाहिजे किंवा फ्रूट ज्यूस दिले पाहिजे. त्यामुळे त्याला एनर्जी भेटत राहणार. जर आपल्या बाळाला फारच विकनेस आला आहे आणि तो अजिबात जेवण करत नाही आहे, 4 दिवस झाले आहे तरी पण त्याची अजिबात खायची इच्छा होत नाही आहे, तो अजिबात पाणी पित नाही आहे, अशावेळी त्याचे प्लेटलेट्स फार घसरू शकतात आणि अशावेळी त्याला लगेच डॉक्टरकडे ॲडमिट करायची आवश्यकता पडू शकते. त्यामुळे लक्ष ठेवायचं, त्याला विकनेस तर खूप नाही आला आहे, तो काहीच खात नसेल, काहीच पित नसेल तर लगेच त्याला ॲडमिट करून घ्या. आता सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट. डेंग्यूमध्ये डॉक्टर सजेस्ट करतात की त्याला पपयाचा पानाचा ज्यूस द्यायचा. त्यामुळे त्याचे प्लेटलेट्स फार भरभर वाढतात आणि डॉक्टर जे औषध देतात त्यामध्ये सुद्धा पपया एक्स्ट्रॅक्ट असतो. तर जर आपण पपयाचा पानाचा ज्यूस पिला तर लगेच त्याचे प्लेटलेट्स वाढायला मदत होतात आणि लवकरात लवकर आपलं बाळ किंवा मोठे व्यक्तीसुद्धा बरे होतात. आता हा जो ज्यूस असतो तो फार कडवट असतो. मोठे लोकंसुद्धा इझिली घेऊ शकत नाही. पण मी अशी रेसिपी शोधून काढलेली आहे की तो ज्यूस मोठे लोक काय लहान मुलंसुद्धा इझिली घेऊ शकतील
आणि त्यामुळे त्यांचे प्लेटलेट्स हे लवकर लवकर वाढायला मदत मिळेल. चला तर मग आपण ती रेसिपी बघूया. चला तर पपईचा ज्यूस कसा बनवायचा ते बघूया. मी इथे पपईचं पान घेतलेलं आहे, अख्खं एक पान घेतलेलं आहे. बघा, हे अशा प्रकारे दिसतं पपईचं पान, सगळ्यांनाच ठाऊक आहे. तर हे मी जे झाडावरून तोडून आणलेलं आहे. आता आपल्याला स्वच्छ पाण्याने याला एकदा धुवून घ्यायचं आहे. हे बघा, हे पपईचं पान मी घेतलेलं आहे. याचं जे डेट आहे हे आपल्याला कापून घ्यायचं आहे. आणि आता हे पान आपण नळाखाली स्वच्छ धुवून टाकूया. थोडंसं हाताने घासून धुवा, त्यामुळे याच्यावर लागलेली धूळ किडे जे पण असतील ते निघायला मदत होणार. आता हे पान आपण थोडं कापून घेऊया. अशा प्रकारे मी कापून घेतलेलं आहे. आता मी एका पातेल्यात पाणी घेतलेलं आहे. मी एवढंच पाणी घेतलं आहे की जेणेकरून आपली पाने पूर्ण पाण्यात भिजतील. आता यामध्ये मी थोडं मीठ टाकणार आहे. मीठ तुम्ही अंदाजा टाकू शकता. आणि हे पाणी आता मी थोडं गरम करून घेणार आहे. हे बघा, आपल्याला पाणी उकळायचं नाही आहे, थोडं जास्त गरम झालं पाहिजे एवढंच. हे बघा, आपलं पाणी छान गरम झालेलं आहे, एकदम गरम झालेलं आहे. आता याला आपण बंद करूया. आता या गरम पाण्यात आपल्याला ही पाने टाकायची आहे. आपल्याला ही पाणी 5 मिनिटं भिजून ठेवायची आहेत या गरम पाण्यात, जेणेकरून सर्व कीटाणू यामध्ये मरून जाणार. आणि त्यानंतर आपल्याला एकदा स्वच्छ पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे. 5 मिनिटं झालेले आहे, बघू शकता पाण्याचा कलर जसाचा तसाच आहे. आता आपल्याला हे गरम पाणी फेकून द्यायचं आहे आणि परत एकदा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मी याला परत एकदा थंड पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आणि आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करूया. तर आपल्याला हे छान पाणी छान पिळून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण एक मॅजिक इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे, ज्यामुळे मुलं इझिली पिऊ शकतील. ते म्हणजे हे आहे टँग. टँग ऑरेंज फ्लेवरमध्ये भेटतो, मँगो फ्लेवरमध्ये सुद्धा भेटतो. जो पण फ्लेवर तुमच्या मुलांना आवडत असेल तो फ्लेवर तुम्ही टाकू शकता. पपईची पानं खूप कडसर असतात, त्यामुळे आपल्याला टँग सुद्धा थोडा जास्तच टाकायचा आहे. बघा, मी 1 चम्मच घेतलेला आहे, 2 आणि मी 3 चम्मच पूर्ण भरून मी टँग घेतलेला आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. आता आपण छान याची बारीक पेस्ट बनवून घेऊया. हे मी इथे छान बारीक करून घेतलेलं आहे. बघा, अशा प्रकारे एकदम बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण याला एका काचेच्या जारमध्ये भरून घेऊया. शक्यतो काचेचा जार असेल तर तोच घ्या. हे जे उरलेलं आहे याच्यात थोडं आपण पाणी टाकून मिसळून जारमध्ये टाकून घेऊया. हे बघा, या जारमध्ये मी हा ज्यूस भरून घेतलेला आहे. आणि हा ज्यूस तुम्ही 2 दिवस वापरू शकता फ्रीजमध्ये ठेवून. तर हा ज्यूस तुम्हाला कसा वाटला, तुमच्या मुलांना देऊन बघा, याचे फायदे घ्या आणि मला कॉमेंट करून नक्की सांगा. तर चला तर भेटूया अशाच नवनवीन रेमेडीजसोबत, नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.